हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण पुढचा इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन बघणार आहोत. याच्या आधी आपण दोन इव्हिडन्सेस पाहिले. ऑफ दॅट द फर्स्ट वॉज मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स, नेक्स्ट वॉज ॲनाटॉमिकल इव्हिडन्स, आणि आज आपण थर्ड इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन बघणार आहोत, दॅट इज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, तर ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दीज आर फंक्शनलेस ऑर्गन्स किंवा यूजलेस ऑर्गन्स. म्हणजेच ते आपल्या बॉडीमध्ये हे बघा, आपल्या बॉडीमध्ये जे प्रत्येक ऑर्गन आहे, प्रत्येक ऑर्गनचं काही ना काहीतरी फंक्शन असतं, राईट. बट काही ऑर्गन्स असे देखील आहेत की जे प्रेझेंट आहेत बट दे डू नॉट परफॉर्म एनी स्पेसिफिक फंक्शन. सो अशा ऑर्गन्सना म्हणायचं व्हेस्टिजियल ऑर्गन्स. सो तुम्हाला जेव्हा ह्याच्यावरती 3 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल की इवन तुमच्या एक्सरसाइजमध्ये देखील याच्यावरती क्वेश्चन आहे की व्हेस्टिजियल ऑर्गन्स काय आहेत आणि कंपेअर करायचे ह्युमन आणि अदर ॲनिमल्समध्ये असणारे व्हेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे ह्युमनमध्ये असे कोणते ऑर्गन्स आहेत की जे फंक्शनल नाहीत बट दे आर फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स, असा एक कंपॅरिझन करायचे. तो सगळा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. सो सगळ्यात आधी बघूयात व्हेस्टिजियल ऑर्गनची डेफिनिशन काय आहे. व्हेस्टिजियल ऑर्गन जसं मी तुम्हाला सांगितलं, डिजनरेटेड और काय म्हणूयात, अंडर डेव्हलप्ड functionless organs which become functionless due to non-use for long duration. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, डिजनरेटेड, हळूहळू ते डिजनरेट म्हणजेच त्यांचं प्रेझेन्स जी आहे आपल्या बॉडीमधली ती हळूहळू कमी होत झाले आणि नंतर मे बी काही वर्षांनी ते आपल्या बॉडीमधून पूर्णतः निघून पण गेलेले असतील. सो अशा ऑर्गन्सना आपण म्हटलं व्हेस्टिजियल ऑर्गन्स. ही झाली त्याची डेफिनिशन. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे ऑर्गन्स इवन दो ह्युमनच्या बॉडीमध्ये नॉन फंक्शनल असले तरीसुद्धा ते अदर ॲनिमल्समध्ये फंक्शनल आहेत. जसं की जे काही स्पेसिफिक व्हेस्टिजियल ऑर्गन्सचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या बॉडीमध्ये असणारे विजडम टूथ, ज्याला आपण अक्कल दाढ म्हणतो मराठीत. हा विजडम टीथ किंवा टूथ जे आहेत त्यांचा यूज आपल्या बॉडीमध्ये स्पेसिफिक असं काही नाही आहे, बिकॉज ती येतानाच खूप उशिरा येतात बघा. मग ह्यांचा यूज अदर ॲनिमल्स, त्यांच्यामध्ये बऱ्याच ॲनिमल्समध्ये हे अक्कल दाढ किंवा विजडम टीथ जे आहे ते फंक्शनल आहेत. कशासाठी, तर रॉ फूडच्या डायजेशनसाठी. सो हा एक झाला. किंवा आपलं जे टेल बोन आहे ज्याला आपण कॉक्सिक्स म्हणतो, ह्या प्रत्येकाचे तुम्हाला विजडम टीथ, तुम्हाला इथे इमेज दिसत असेल. टेल बोन मी जे सांगितलं, कॉक्सिक्स म्हणजे जे माकड हाड ज्याला म्हणतो आपण, हा देखील आपल्या बॉडीमधला एक फंक्शनलेस ऑर्गन आहे. मग का फंक्शनलेस आहे, किंवा मग हे ऑर्गन्स जर फंक्शनच करत नसतील तर मग नेचरनं आपल्या बॉडीमध्ये हे ऑर्गन्स ठेवलेत कशाला, तर त्याच्या मागं देखील रिझन आहे. अँड दॅट रिझन इज द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. जसं की आपण इव्हॉल्युशनची प्रोसेस बघितली, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स फॉर्म जेव्हा होत गेले तर ड्युरिंग दॅट प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ह्युमन बॉडीमध्ये जे चेंजेस होत गेले त्यांच्या स्ट्रक्चर्समध्ये, त्यांच्या फंक्शन्समध्ये. सो अकॉर्डिंग टू दोज चेंजेस आपल्या बॉडीमधले जे काही स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत त्यांचं पण फंक्शन जे आहे ते चेंज होत गेलं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपल्या ॲन्सेस्टर्सना शेपूट होतं, शेपूट जे आहे किंवा टेल जी आहे, तर ती ज्या पॉईंटला अटॅच होती तो टेल बोनचा पार्ट. मग त्यानंतर इन द कोर्स ऑफ इव्हॉल्युशन ती शेपूट नाहीशी झाली, बट म्हणजे ती शेपूट ज्या पॉईंटला अटॅच होती आपल्या व्हर्टेब्रल कॉलमच्या, ते बोन अजूनही आपल्या बॉडीमधून टोटली गेलं नाही. सो दॅट वॉज यूज फॉर बॅलन्सिंग पर्पज. टेल जी आहे इट वॉज फॉर बॅलन्सिंग पर्पज, बरोबर की नाही. सो असे काही स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत. बघूयात आपण आता वन बाय वन हे कोणते व्हेस्टिजियल ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये नॉन फंक्शनल आहेत बट अदर ॲनिमल्समध्ये फंक्शनल आहेत. त्यातला सगळ्यात पहिला, जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, विजडम टीथ. विजडम टीथ ज्याला आपण काय म्हटलं, अक्कल दाढ. सो हे विजडम टीथ जे आहे इट इज फंक्शनल
अदर ॲनिमल्स फॉर डायजेशन ऑफ रॉ फूड. कच्चं फूड जे आपण खाता तर त्याच्या डायजेशनसाठी ह्या विजडम टीथचा यूज होतो. त्यानंतर तुम्हाला पुढचा काय सांगू शकतो आपण, जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं टेल बोन किंवा ज्याला आपण कॉक्सिक्स असं म्हणतो. तर हे टेल बोन देखील आपल्या बॉडीमध्ये नॉन फंक्शनल आहे, बट स्टील इट इज फंक्शनल इन ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये शेपूट आहे. मंकीसारख्या ॲनिमल्समध्ये बॅलन्सिंगच्या पर्पजसाठी त्या शेपटाचा उपयोग होतो त्यांना. सो त्यांच्यामध्ये टेल बोन जे आहे ते फंक्शनल आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा अपेंडिक्स, यालाच व्हर्मी फॉर्म अपेंडिक्स असं देखील म्हणतात. व्हर्मी फॉर्म म्हणजे वर्मसारखं दिसणारं. तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये दिसत असेल बघा, आपलं स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन म्हणजे जिथे स्मॉल इंटेस्टाईन संपतं आणि लार्ज इंटेस्टाईन सुरू होतं त्याच्या जंक्शनच्या पॉईंटला हे व्हर्मी फॉर्म अपेंडिक्स प्रेझेंट असतं. जेव्हा आपले ॲन्सेस्टर्स ग्रास ईटर्स म्हणजे जे फूड विच इज रिच इन सेल्युलोज ते खात होते त्यावेळेस त्या सेल्युलोजच्या डायजेशनसाठी ह्या अपेंडिक्सचा स्पेशल रोल आहे होता. अँड आफ्टर दॅट वेन वी स्टार्टेड युजिंग कुक्ड फूड देन ह्या अपेंडिक्सचा रोल हा हळूहळू आपल्या बॉडीमधून कमी कमी होत गेला. बऱ्याचशा सायंटिस्टचं असं देखील मत आहे की ह्या अपेंडिक्सचा यूज होतो फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड बॅक्टेरिया विच आर यूजफुल फॉर द प्रोसेस ऑफ डायजेशन. हा एक पॉईंट तुम्हाला माहीत असू देत. बऱ्याचशा सायंटिस्टचं असं देखील मत आहे की आत्ता जरी त्या डायजेशनच्या प्रोसेसमध्ये त्याचा काही स्पेसिफिक असा रोल नसला तरी इट प्रोड्युसेस ऑर स्टोअर्स द गुड बॅक्टेरिया विच आर यूजफुल फॉर द प्रोसेस ऑफ डायजेशन. माहीत असू देत जस्ट. सो हे कुणामध्ये फंक्शनल आहे, फंक्शनल इन रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे ग्रास ईटर्स जे आहेत. त्याच्यानंतर अजून एक आहे थर्ड आयलिड किंवा यालाच निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असं देखील म्हणतात. निक्टिटेटिंग. मग याचा यूज काय तर बर्ड्स असतील किंवा ॲम्फिबियन्स असतील तर तुम्ही कधी ऑब्झर्व केलेत का रे, तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये दिसत असेल हे जे फ्रॉग्स असतात ह्या फ्रॉग्सच्या डोळ्यांच्या वरती हे निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असतं की विच इज मीन्ड फॉर द प्रोटेक्शन पर्पज. सो ह्या निक्टिटेटिंग मेम्ब्रेन जे आहे इट इज फंक्शनल इन बर्ड्स. त्यानंतर ॲम्फिबियन्स, मी आता पूर्ण लिहित नाही हां, डायरेक्ट लिहिते. बर्ड्स, ॲम्फिबियन्स, फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटेक्शन ऑफ आईज. आईजचा प्रोटेक्शन करण्यासाठी ह्या थर्ड आयलिडचा यूज होतो. त्यानंतर आपल्या बॉडी हेअर जे आहेत, बॉडी हेअर त्याचं स्पेसिफिक असं काही फंक्शन नाही, बट जे ॲनिमल्समध्ये फर असेल त्यांच्यामध्ये ह्या बॉडी हेअरचं काम होतं फॉर द मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर म्हणजे थर्मो रेग्युलेशन जे म्हणतो. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, हे महत्त्वाचं आहे बरं का. हे सगळे फंक्शन्स एकत्रित तुम्हाला दिलेत. टेक्स्टबुकमध्ये नुसते ऑर्गनची नावं दिलीत पण तुम्हाला मी इथे सगळे फंक्शन्स सहित दिलेत. सो हे व्यवस्थित इन्फॉर्मेशन मेंटेन ठेवा. 5वा सांगितला मी आता तुम्हाला काय की बॉडी हेअर हे कुणामध्ये फंक्शनल आहेत तर ॲनिमल्समध्ये फॉर थर्मो रेग्युलेशन. थर्मा म्हणजे हीट, रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल. सो आपल्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी ह्या बॉडी हेअरचा यूज आहे. शिवाय तुम्हाला हे पण माहीत आहे की आपल्या कान जो आहे त्याचे 3 पार्ट्समध्ये डिवाइड होतो ना, एक आउटर इयर, एक मिडल इयर आणि एक इनर इयर. सो जो आउटर इयर आहे त्यालाच पिन्ना असं म्हणतात. हा पण वर्ड तुम्हाला माहीत असेल. सो ह्या पिन्नामध्ये काही मसल्स आहेत. ह्या मसल्सचा यूज आपल्या बॉडीमध्ये काहीच होत नाही, बट
दीज मसल्स ऑफ इयर पिन्ना आर फंक्शनल इन ॲनिमल्स लाईक गोट किंवा बाकीचे तुम्ही बरेच गाई म्हशी वगैरे ह्यांना बघितलं असेल की ते कान हलवत असतात, बरोबर. सो फॉर दॅट पर्पज त्यांचे जे मसल्स आहेत पिन्नाचे ते फंक्शनल आहेत. आपल्यामध्ये ते इयर पिन्नाचे मसल्स हे नॉन फंक्शनल आहेत. सो तो एक पॉईंट लिहूयात की मसल्स ऑफ इयर पिन्ना यांचा यूज कोणासाठी, तर फॉर मूव्हमेंट ऑफ इयर्स. इन ॲनिमल्स लाईक गोट शिप वगैरे तुम्ही सांगू शकता. सो हे काही महत्त्वाचे ऑर्गन्स झाले. अजून खूप सारे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत बऱ्याचशा सायंटिस्टच्या मते. आपल्या डोक्यावरचे केस हे देखील त्यांचं मत आहे की फंक्शनलेस आहेत, बट काही म्हणजे ह्याचं हे कशासाठी असतील तर अगेन प्रोटेक्शन पर्पजसाठी. सो अजून बरेच म्हटलं जातात की हे फंक्शनल आहे, नॉन फंक्शनल आहे, ते नॉन फंक्शनल आहे. बट दीज आर सम मेजर नॉन फंक्शनल किंवा व्हेस्टिजियल ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. सो जेव्हा तुम्हाला ह्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाईल, तुम्ही मगाशी सांगितले तशी मी डेफिनिशन सांगायची. मग इवन दो दे आर फंक्शनल इन नॉन फंक्शनल इन ह्युमन्स, दे आर फंक्शनल इन अदर ॲनिमल्स. आणि मग फॉर एक्झाम्पल म्हणून हे सगळं तुम्ही सांगणार. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट वेस्टिजियल ऑर्गन्स. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा जो इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन आहे तो बघूया. टिल देन गुड बाय.